मम्मीला सकाळ काही लागले बघा. दाखव कुठं लागलं. इकडे चाकू लागले. आता जवळपास आता 1:30-2 वाजले. मी चाललोय कॉलेजला कारण की आता आज असाइनमेंट आपलं पूर्ण झालं. आता सबमिट करण्यासाठी चाललोय कॉलेजला. ऊन इतकं झालं तुफान, ऊन इतकं वाढलं ना बाहेर फुल टेम्परेचर झालं. ते असाइनमेंट जस्ट नो आत्ता 5 वाजलेत आणि मी आत्ता कॉलेजमधून आलो आहे. कॉलेजमध्ये थोडा टाईम लागला पण मध्येच थोडे मित्र एक भेटले 2-3, मग त्यांना भेटलो. येस थांबलो होतो नाही का. मग मी आता विचारला आल्या एवढा वेळ घालता कुठं भाऊ तू. त्यांना मम्मी सांगितलं की मित्र भेटले ते थांबलो होतो. आणि एक चौकात फॅन पण लावून आला आताच. मम्मीला काहीतरी मदत करायची, आता कपडे वगैरे चेंज करू, मम्मीला मदत करू लागलो. लिहायचं नाही आता, आज सगळं जमा करून आलो आहे कॉलेजला. सगळं आता लिखाण काम काही राहिलंच नाही आपल्याला. आता एक मी मोकळा आहे. त्या काहीच असाइनमेंट वगैरे काहीच नाही राहिले. खंडूला पण सोडून दिलं आत्ता आल्या. खंडू मला बघून नाही मी करायला लागला. रामफळ झाड बांधू का जरा, वाकडं झालं. वाकडं झालं जरा नाही सरळ करू. किती वाकले बघ ना ती. आता दुसरं काम आपल्याला असं दिलं आहे मम्मीने की जे केळाचं घड आलं आहे त्याला काहीतरी असं कवर करण्यासाठी एक साडी किंवा काहीतरी बांधायचं आहे. कारण की वाऱ्याने वगैरे पडू शकतात नाही कधी वारा आल्यावर, त्यामुळे त्यासाठी बांधायचं आहे त्याला. लवकर धर ना राम. नाही खायचं बाई. नाही समोर जा त्याच्यावर. एवढे लाड असत काय आधी कधी जीव लावत होती का नाटक. व्हिडिओ काढतो म्हणून माझ्याकडे बघते. धर ना बाई. धर चिल्ली जाऊ चिल्ली याला नको देऊ. चिल्ली दे इकडे. चिल्ली दे इकडे. चिल्ली दे इकडे. चिल्ली धर. खंडू जर दुसरं मावा आली पाहिजे का धर पाटकन. बाजार आज कुठं असतं काय. बरं तुला 2 टाइम खाऊ घाल. हा माझ्या बापाने मी माझ्या एवढं कौतुक नाही केलं. टॉन घ्या. मांडर बसून खाऊ घाल जाऊ. हा मांडर घेत देतात बस. नाटक करतो काय. खंडो खावा नको ना खाऊ देईन तिला एक तर ती उपाशी. मी म्हणलं की खाय का आता ना असं खडे नाही करू पाप लागतं. वा खाऊ दे ना मला चावल तुझ्या राड्यात. बघ आता त्याला पोरग येडे काय राखायचं विचार. मित्रांनो कोण ठेवलं एक 2 दिवसापासून आणलेला फ्रीजमध्ये, त्याला अख्खा बर्फ लागलाय. उद्घाटन करू आता आज. पोटात घेऊ त्याला. किती आलं त्याच्यावर. उन्हात बसून आईस्क्रीम खाते ना. खंडोळी घेऊन जाऊ काय होतं त्याच्यात. हो तांदूळ. तर आता गव्हाचं काम भेटलंय, गहू दळण्याचं आपल्याला. डाळ टाकून येतो. हां छान. आता मी मला एक काम दिलंय, पूर्ण रूम झाडून आणि पुसून घ्यायची. झाडून तर झाली आपलं, झाडून झालंय फक्त आता पुसून घ्यायचं आहे. बादली भरायला आवरून पुसून घ्यायची सगळं. आणि तिला दिले भाडेकरांनी रूम दिली होती आपण, पूर्ण ते आता सोडून भाडेकरी सोडून गेलं. मग आता हे गेले थोडंसं आवरून, पण आता पूर्ण थोडंसं आपल्याला आवरावं लागलं. शिफ्ट ऑलरेडी राहण्यासाठी नाही का. कसं वरती जरा थोडंसं सगळं मटेरियल कपडे वगैरे सगळं वरती घेणार आहे. आणि कसं एक सेपरेट रूम ठेवले ना भारी वाटतं. म्हणजे कपाट वगैरे आहे एक सेपरेट, त्याच्यामध्ये सगळे कपडे वगैरे लावून टाकायचे. आपलं स्टडीचं सगळं मटेरियल आहे, लाईटचं सगळं मटेरियल आहे, ते सगळं ताणून ठेवायचं. काय
मी पाडलाय बसून त्या असं असं हुशार आहे का हे बाळ हँडो त्रास देतो सगळ्यांना. पण आता 9 वाजलेत. आम्हाला आता महादेवाला आंघोळ घालायची. महादेवाचा अभिषेक वगैरे करायचा आता. नमस्कार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. मित्रांनो मम्मीने आता खंडूला खायला दिले. खाली बसून काय खाली बस. बस खाली खाली बस खाली बस बस खाली बसून का खंडू खाली खाली बसून का बाळा बस खाली. मित्रांनो आत्ताच मम्मी जेवायला वाढले. डाळ पालक अंबारी त्यासोबत आणि पोळी. माझं तर काय पोट बरोबर तर नाही. अंबारी द्यायचं तुम्हाला पोट बरोबर नाही माझं. काय खायची तुला तू खायचं तर खायचं तर मित्रांनो आता आणि हे दे ना लोणचं दे दे ना वाढले ना. थांबलं. तर मित्रांनो आता जेवण वगैरे करू आणि लवकर झोपू. कारण की ना आपली तर सध्या चोरीवर राहिले. आणि आता जो उद्या मी ब्लॉग अपलोड करणार आहे तो काल रात्रीची एडिटिंग करून ठेवला आहे. कारण की काल रात्री मला जास्त मी जागलो होतो चोरांसाठी त्यावेळेस. कारण की आज लवकर झोपायचं आणि दररोज रात्रीमध्ये उठायचे 2-3 वेळा चेक करण्यासाठी कुत्रे वगैरे भोकले तर नाही का. तर मग आता मम्मी तर मग आता जेवण वगैरे करतो. कुत्र्यांना पोळी वगैरे खाऊ घालतो बाहेरच्या. मित्रांनो आत्ताच 12 वाजलेत आणि मी आत्ताच बाहेरून घरी आलो. मम्मी आता मला ओरडू राहिली. मम्मी म्हणली तू इतक्या उशीर आला घरी असं तसं नाही का. जरा लोकांचं झोपून झाली. एक झोप झाली म्हणे लोकांची. लोक आता रात्री जागते म्हणे चोर आले आणि तू आता झोप म्हणे. इतक्या उशीर बाहेरून घरी आलाय म्हणे. आता तू झोपशील म्हणे आणि चोर यायचा टाईम आहे. एवढं लवकर आला असता म्हणले. लवकर झोपला असतं तर एक झोप झाली असती म्हणे. लक्ष द्यायला चोरट्यांकडं. तर मम्मीची आता बोलणे ऐकून घातलेली अशी आहे का मम्मी. आम्ही बोलणे ऐकून घेतले. आता मी झोपतो थोड्या मोबाईल बघतो मग नंतर झोपतो. मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल आपले व्लॉग आवडत असतील मित्रांनो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.